आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळी झोपताना शत्रूची आठवण काढायची नाही. अगदी काय वाटलं तर तुकाराम, ज्ञानोबा, विठ्ठलपंत, रुक्मिणी, शिवाजी महाराज, गुरुजी अशी माणसं नजरेपुढे आणायची, ज्याच्यामुळे सगळं आपलं शरीर मनानं, आपल्या मनानं स्वच्छ व्हायला लागतं, मन स्वच्छ व्हायला लागतं. पूर्वी काय होतं, वेळ लागलं ना माणसाला तर उपचार करायला काही सुविधा नव्हत्या. तेव्हा डॉक्टर एकच होता. कोण डॉक्टर? डॉक्टर एकच, मार्गदर्शन करणारा संत, तोच डॉक्टर असायचा. आणि हॉस्पिटल म्हणजे आपलं मंदिर झालं. दोनच ठिकाणी ट्रीटमेंट झाली की माणूस बरा व्हायचा. आधी तो बिघडायचाच नाही, बिघडला थोडा तर तिथं दुरुस्त व्हायचा. आणि अगदीच लय त्याला जळमाट वाटलं तर जा गंगेला आणि ये, काशीला जाऊन ये, नाही गंगेला जाऊन ये, आंघोळ करून ये, पवित्र हो, संपला विषय. पण आता तसं नाही राहिलं. आता आपल्याला शुद्धीची वेगळी मोहीम राबवावी लागते. त्या शुद्धीच्या मोहिमेतलंच मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला आता काय प्रश्न मी विचारणार आहे, जमल त्यानं उत्तर द्या. चुका करायला परवानगी आहे तुम्हाला, चुका करायला परवानगी आहे. चुकला नाही, रडला नाही, पडला नाही असा माणूस नाही, काय काळजी करू नका. मी पण तुमच्यासारखाच आहे. माझं लग्न झाल्यानंतर आमच्या बायकोला विचारलं, म्हणलं मूल कसं काय, लवकर पाहिजे का? हो, मूल लवकर पाहिजे. मला म्हणलं बरं झालं, शिकलेली बायको आहे पण मूल लवकर पाहिजे म्हणते. हल्ली मुली मूल लवकर नको म्हणतात. का? माझं शरीर एकदम म्हाताऱ्या बाईसारखं दिसल, जरा 4-2 वर्षानं मूल होऊ द्या. मग ती मूल 4-8 वर्षानं जे जन्मतं ते दवाखान्याचं सारखं हॉस्पिटललाच त्याचा प्रवास असतो, हॉस्पिटलला. तर म्हणलं मूल कसं पाहिजे? तुमच्यासारखंच दणकट. मग म्हणलं कशामुळे दणकट होईल? देशी गायचं दूध पिलं पाहिजे. बरं म्हणलं, मग तुमच्याकडे किती जणांच्याकडे देशी गाय आहे? त्याने हात वर करा. हॉस्टेल वगैरे तसली जर्सी गाय नको, देशी गाय किती जणांच्याकडे आहे? बघा, 1 2 3 4 5 6 महिला, 7 8 9 बोटाव मोजणाऱ्या मागं 10-12 दिसतात महिला. एवढ्याच जणांच्याकडे गायी आहेत. आमच्याकडे गायी आहेत. आणि आमच्या बायकोला म्हटलं, जर तुला पोरग दणकट पाहिजे असेल तर धार काढायला शिकलं पाहिजे, तुला ग्रॅज्युएट झाली म्हणून. कारण माझी आई धार काढते, तिचं कधीतरी गुडघं घ्यायला येणारच आहेत, ती कधीतरी थकणारच आहे, तर तुला धार काढता आली पाहिजे, शिकते म्हणले. तर पहिलं ध्यानात ठेवा, तुमच्या कानात सोनं नसलं, नाकात सोनं नसलं, पायात हातात नसलं सोनं, कुणी मारत नाही, कुणी बडवत नाही. माझ्याकडे अजिबात सोनं नाही, ही फक्त तांब्याची उष्णता नियंत्रित करणारी एक अंगठी आहे बस. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे सोनं नाही. म्हणून मला कुणी मारतं का? सोनं नसलं तरी चालेल, पण सोन्यापेक्षा जास्त महत्वाचं, जास्त किमतीचं देशी गाय आपल्याकडे असली पाहिजे. मगाशी मी विचारलं कार्यकर्त्यांना, देशी गाय असली पाहिजे. गायी आहेत म्हणले, इथं गोशाळा आहे, चांगली गोष्ट आहे, खूप चांगला आहे. पोरांनो, गायीची सेवा करा. कमीत कमी सकाळी जाऊन गायला चोकळा. कुणी बैल उचललाय का? कुणी बैल उचललाय का? बरं, कोणाची तयार आहे का बैल उचलायची? मी शिकवला तर. पोरांनो, कोणाची तयार आहे का बैल उचलायची? हा, शिकू का बैल उचलायला तुम्हाला? हा, माझे वडील बैल उचलायचे. काय करायचे? अख्खा बैल उचलून खांद्यावर घ्यायचे. तुम्हाला आता बैल 2 वर्षानं दुसा होतो, 4 वर्षानं चौसा आणि 6 वर्षानं साहिदाती झाला की पूर्ण परिपक्व बैल झाला. माझ्या आजोबांनी, मी एकदा असंच वासरू, गाईचा गोरा होता, तो खांद्यावर घेतला होता. माझे आजोबा मला म्हटले, आला बापासारखा काय बैल बिल उचलतोस का काय? तसं मी हादरलोच. म्हटलं बापासारखा बैल उचलतो का म्हणजे काय? म्हटलं. तो म्हणले, अरे तुझ्या बापानं बैल उचलला होता, बैल उचलायचा रोज तुझा बाप. म्हणलं काय बोलताय, खरोखर का? म्हणलं हो. मग कसं काय? म्हणलं ते कोणाला सांगतच नाही. म्हणलं का बरं? ते सांगितलं की माणसं सगळीच बैल उचलतेली आणि मग तुझ्या बापाची किंमत कमी होईल, त्यामुळे ते सांगतच नाही कोणाला. मी पण विचारलं, मला पण सांगा ना. गप म्हटले, मानबिन मोडून घेशील, बैल उचलाय निघालाय, सोपं काम आहे म्हणले. उगाच म्हणले 6 महिने चरवीभर दूध रोज प्याला म्हणजे काय लगेच बैल उचलतोय का? त्याला 2-4 वर्ष रोज चरवीभर दूध प्यावं लागतं. म्हणलं हे काय लवकर सांगणार नाही. वयाच्या 35व्या वर्षी ज्यावेळेस ते शेवटच्या घटकेला आले होते, त्यावेळेस त्यांनी बैल कसा उचलायचा ते मला सांगितलं. कसा बैल उचलायचा? गायला झालेला गोरा रोज उचलायचा. करून बघा पोरांनो प्रयोग. तुम्ही शाळेत आहे ना, इथं गाय आहे ना, रोज बैल उचलायचा, गोरा उचलायचा. 2 वर्षानं पण उचलता येईल का ना रोज उचलला तर? 4 वर्षानं पण उचलता येईल का ना? 6 वर्षानं पण उचलता येईल. झाला बैल उचलता आला, आहे का ना?
तर कुठलंही काम करायचं झालं तर काय करायचं, रोज ते करायचं, तरच फायदा. तुम्ही व्यायाम, प्राणायाम, भक्ती, भजन, कीर्तन हे एकदा टॉनिक घेतलं की 6 महिने पुरतं, तसं नाही. ह्याला रोज करावं लागतं. रोजच केलं तर त्याचा फायदा आहे. मी सकाळी 3:30 वाजता 3 वाजता आरती म्हणत असतो. घरातल्यांना डिस्टर्ब होतंय का ह्याचा विचार करत नाही, कोणाला किती त्रास होतोय. माझा मी आरती म्हणतो, टाळ नसतो, पण माझा आपला मी म्हणतो, माझी गाणी म्हणतो, माझे काय अभंग बिभंग काय म्हणायचे ते म्हणून घेतो, एकदम फ्रेश होतो. ओंकार म्हणतो, भ्रामरी म्हणतो, प्रचंड शक्ती सकाळीच कमावतो. मग माणसं म्हणतात, तुम्ही एवढं कमी कसे काय झोपता, तुम्हाला एवढी शक्ती कुठनं येते. आता रात्री 12पर्यंत प्रवास करून आलो, गुरुजींचा फोन आला, तर रस्त्यात गुरुजी बोलायला लागले, तर मध्येच वाहनं यायची ना, आवाजच ऐकू याचा नाही. त्यांना म्हणलं, गुरुजी कुठं आहे, मी माहिती आहे का, रस्त्यावर बसली म्हणलं हायवेला. काय गाडी पंक्चर झाली म्हणलं आमची. 12 वाजता पोचलो, पण तरी सुद्धा आता दमल्यासारखा वाटतोय का तुम्हाला, नाही. तर रोज सकाळी शक्ती कमवायची. ह्या शक्तीनं काय होतं, आता तुम्हाला खरा फायदा काय होतो ते सांगतो. मला पण ह्या मंत्रावर, भजनावर, ह्याच्यावर काय लगेच विश्वास बसला नाही. मोठा झाल्यावर माझं पण मन बंडखोर झालं, म्हणलं थोतांड आहे, खोटा आहे वगैरे असं मला वाटायला लागलं. पण प्रत्यक्ष जेव्हा मला पण ताण आला, काम करून करून मी दमायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे भ्रामरी, ओंकार, प्रार्थना म्हटल्यामुळं मेंदूमध्ये कंपनं तयार होतात, आणि ते कंपनं, मेंदू दमलेले कंपनं मेंदूच्या पेशी भरून काढतात, आणि भरून निघाल्यामुळे आपण टवटवीत ताजे बनतो. आता तुम्हाला मी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे, विशेषतः ह्या पोरांना. चुकलं तरी चाल, चुका झाल्या तरी चालतं. काय प्रश्न आहे बघा, सगळ्यांनी उत्तर कोण देईल त्याला बक्षीस पण आहे. माझ्याकडे मी बक्षीस पण आणलेलं आहे. तर प्रश्न काय आहे की सगळ्यात जास्त बुद्धी आणि ताकद कशाने मिळते. सगळ्यात जास्त बुद्धी आणि ताकद कशामुळे मिळते, कोण सांगेल का. चुकलं तरी चालेल, उत्तर तर कोणाचं चुकणार नाही, फक्त सगळ्यात जास्त काय. काय म्हणला, बदाम खाल्ल्यामुळे. समजा मतिमंद शाळेच्या मुलांना एक पोतभर बदाम दिले, महिन्याभरानं त्यांची बुद्धी बघितली, सुधरेल का, नाही. बदाम खाल्ले तर फायदा होतो, बरोबर आहे, पण गरीबाला कुठं बदाम मिळतात. गरीबाचं बदाम म्हणजे शेंगदाणं, आपलं शेंगदाणं. भुईमुंग उपडता उपडता खाल्लं तर लय चांगलं, ताजं असतात, जिवंत असतात. आणखीन चुकू दे, चुकलं तरी. बरं, आपण प्रयोग करूया. व्यायामामुळे खूप चांगलं उत्तर देते बरं का बाळे, एवढंसं छोटं आहे पण चांगलं. व्यायाम केल्यामुळे बुद्धी वाढते, बरोबर आहे. त्याचं उत्तर कोणाचं चुकणारच नाही, पण टॉपचं उत्तर पाहिजे. बसून सांगा. गावरान गायचं दूध बघा असं पाहिजे. आता सांगितलेल्या गोष्टीचं भांडवल बरोबर त्यांनी केलं. गावरान गायचं दूध बरोबरच आहे. गावरान गायचं दूध प्या, ताक प्या. आणखीन काय म्हणतो, पहाटच फिरायला पाहिजे. बरोबर उत्तराच्या जवळ आल्यात आजोबा, अगदी बरोबर उत्तर दिले, अगदी जवळून पोचलाय तुम्ही. पहाटच उठलं पाहिजे, फिरलं पाहिजे, नुसतं उठायचं नाही, बरोबर आहे. नाही तर उठला आणि परत झोपला. आता ह्या प्रयोगासाठी मला 2 मुली आणि 2 मुलं पाहिजेत. एक प्रयोग करू इथं आपण. म्हणून मला हे म्हणत होते इथं व्यासपीठावर बसा, एवढा मोठा माणूस नाही मी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला उभं राहून बोलायची सवय आहे. मला कीर्तन शिकायचं होतं. कीर्तनच्या कोर्सला महाबळेश्वरला माझं नाव बिव मंजूर झालेलं होतं, पण ते कीर्तनला ज्या मे महिन्यात मी जायचो त्याच मे महिन्यात मी जिल्हा न्यायाधीश झालो. माझी वकिली थांबवून मला जिल्हा न्यायाधीश व्हावं लागलं. मला 2 तरुण पोरं आणि 2 तरुण मुली पाहिजेत इथं प्रयोगासाठी. कोणाची तयारी आहे बघू, कोण शिवाजीचे मावळे आहेत बघू, कोण जिजाऊच्या लेकी आहेत, कोण येते बघू, कोणा बघू किसमे कितना दम है, तुम लढो हम कपडे भी नाही संभाळ. बघा मुलगी आली पहिल्यांदा, बघा 2 मुली आल्या पहिल्यांदा. इकडच्या 2 मुली येतात का, इकडच्या 2 मुली. चला, मुलं एवढी लाजरी. अरे लाजाळूचं झाड बांधायचं नाही, आपल्याला मोठं व्हायचंय. बघा एक म्हणता म्हणता किती मुली उठल्या, बघा किती मुली यायला तयार झाल्यात. बघा मुलांच्या पैकी एक आला, दुसरा आला. इथेच असं वळीनं उभं राहायचं, वळीनं उभं राहायचं. ये. आता आपण काय प्रयोग करणार आहे,
ना खाने की बात कर ना पिणे की बात कर, मर्दों की तरह जरा जीने की बात कर, ते मी सांगणार आहे तुम्हाला. हे व्यासपीठवर जर गुरुजी उड्या मारल्या तर हलणार नाही ना, काय दणदणीत आहे ना. हां, तुझं नाव? श्रेयस. तुझं? राघव. तुझं? सई. तुझं? वैभवी. तुझ हां बालिका देशमुख. तुझं? सायली. ओके. तुझं? राजवीर पवार. छान. तुझं नाव बाळा? सहस्रा अमृता पवार. छान. एवढ्या कमी वयामध्ये केवढं धाडस आहे. तुझे आई वडील कुठं आहेत ग? कुठं बसलेत? तुझी आई कुठं आहे? वडील कुठं आहेत? जरा हात वर करा बरं. वडील तिकडे आहेत आणि आई तुम्ही घेऊन आलाय का? मग तुम्हीच तिची आई. आजी. ठीक. तुझ्या आई वडिलांचं अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आजीचं पण अभिनंदन. आता तुमचा अपमान झाला तर चालेल का? हा, अपमान? आम्ही रामफळ खाल्लंय, सीताफळ खाल्लंय, पण अपमान फळ कुठनं काढलं हे? चालेल का? चालेल ना. बरं, पृथ्वीवरचं सगळ्यात सोपं काम कुठलं? दुसऱ्याला नावं ठेवायची, हसायची, मापं काढायची, त्रास द्यायचा, घाम निघत नाही, पैसा लागत नाही. सोपं काम हे सगळे करणार. तुम्ही उड्या मारणार आणि ते हसणार, अपमान होणार. चालेल? हां, चालेल ना. हां, आता काय करायचं? सगळ्यांनी आपल्या गाडीचा गिअर रिव्हर्स टाकायचा, इकडं तोंड करायचं. पुढं करायचं व्यासपीठाकडं, आणि तुम्ही दनादन उड्या मारायचे. काय करायचे? उड्या मारायचे. मी जोपर्यंत थांबा म्हणत नाही, कोणाच्या पायाला काय त्रास नाही ना. का बरं असं केलं मी? इकडं तुम्हाला ते हसताना दिसत्याल आणि तुम्ही लाजाल, त्याच्यापेक्षा इकडं कोणी तुम्हाला हसणार नाही. चला, आणि तुम्ही सगळ्यांनी उत्तर शोधायचे की ह्यांना जे लागणार आहे ते उत्तर आहे. काय मी म्हणलो बघा, ह्यांना मी उड्या मारायला लावणार, हे दमणार, असं करणार, आणि जी गोष्ट ह्यांना लागेल ते उत्तर आहे ज्याच्यामुळे जास्त शक्ती आणि ताकद वाढते. बुद्धी पण वाढते, शक्ती पण वाढते, आणि ताकद वाढते, आणि मग ते आजोबांना आपण बक्षीस देणार आहे. चला, आता उड्या मारायला सुरुवात करायची. 1 2 3. दनादन दनादन. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. ते उचलून घे, ते पात्र खाली. और जोर से मर्दानी उड़ी, और जोर से मर्दानी उड़ी. दन दनादन, दे दनादन, दे दनादन, दन दनादन. और जोर से, और जोर से. और जोर से, और जोर से, और जोर से. दान 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 दान. अशी मर्दानी उडी बघा. और जोर से, और जोर से. हे थांबा कधी म्हणतायत कुणास ठाऊक. चला, आता इकडे तोंड करा, इकडे तोंड करा. आता इथं तुमचं काय हृदय आहे का नाही, त्याच्यावर हात ठेवा असा हृदयावर. कोण उत्तर देते का? सगळ्यात जास्त बुद्धी ताकद कशाने वाढते? त्या आजोबांनी उत्तराकडे. आजोबा तुम्ही यायचं इकडे, बक्षीस घ्यायला. बक्षीस घ्यायला त्यांना पाठवा, ज्यांनी उत्तर दिले ते आजोबांना. कोणत्या आजोबांनी? मागच्या आजोबांनी उत्तर दिलंय. काय मागतंय ते? ते उत्तर आहे. काय मागतंय? काय पाहिजे त्याला? हृदय काय मागतंय? हा, काय पाहिजे? विश्रांती पाहिजे म्हणतंय. काय पाहिजे तुम्हाला? काय लागतं? काय पाहिजे आता? शाबास, ह्यानं उत्तर दिलं बघा, छान उत्तर दिलं. ह्याच गुरुकुलातला विद्यार्थी आहे, उत्तर दिलं. सांगितलं काय मागतंय? ऑक्सिजन. हे उत्तर आहे. सगळ्यात जास्त बुद्धी आणि ताकद मिळते. अभिषेक, गाडीतलं एक पुस्तक मगाशी ठेवलं ना गाडीत, ते ना, ते त्यातच ठेव, ते त्यातच ठेव पुस्तक. हे पुस्तक आहे. तुम्हीच उत्तर दिलं का मगाशी? पहाटेचं उठलं पाहिजे. हा, तुम्ही दिलं उत्तर का त्यांनी दिलं? पहाटे फिरायचं मी दिलं. तुम्ही दिलं ना उत्तर. हा, तुमचं नाव सांगा ना. शाहूराव भगवानराव इखे. शाहूराव भगवानराव इखे. हां,
शाळा शिकायची गरज नाही. वरचा मजला चांगला असला का नाही की भारीतलं उत्तर येतं आणि टॉपचं उत्तर येतं. शिक्षण किती झालंय तुमचं? काहीच नाही. काहीच नाही, पण शिकलेल्यांचा बाप आहे. तुम्हाला पुस्तक दिलंय, पुस्तकाचं नाव आहे आयुर्बोध. काय नाव आहे? आयुर्बोध. म्हणजे आयुर्वेद आहे ना, तो आयुर्वेद साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक आहे. तर तुमचं अभिनंदन, तुमच्या आईवडिलांचं अभिनंदन, तुमच्या गुरुजनांचं अभिनंदन, तुमच्या मंडळींचं अभिनंदन, पोराबाळांचं अभिनंदन, पाहुण्यारावळ्यांचं अभिनंदन, गावकऱ्यांचं अभिनंदन आणि तुमच्या गुरुजनांचं, इथं बसलेल्या गुरुजनांचं पण अभिनंदन. हां, धन्यवाद. हे पुस्तक कोणाकडनं तरी वाचून समजून घ्या. थोडं वाचायला आता ही वाचायला सुरू पारायणला बसल्यापासून. पारायणला बसल्यावर सगळं येणार तुम्हाला ज्ञान. त्या पारायणाचं ज्ञानाचाच चमत्कार आहे. कळायला लागलं आता कुठं काय वाचतं. हा, आता तुम्ही जाऊन बसा. आता तुम्ही मुली पुढे यायचं. ह्या मुलींच्या इकडे, इथं इथं इकडे या, थोडंसं पुढे या तुम्ही इकडे. ह्या मुलींच्या, हिच्या, तुझ्या सोन्यामध्ये, कानामध्ये सोन्याचं आहे ना? तुझ्या चांदीचं आहे? तुझ्या नाही. हां, आता हिनं जर ते सोन्याचं जे कानातलं आहे, तुझ्या नाकातली चमकी कशाची? सोन्याचे. तिनं जर काढून दिली तुम्हाला घालायला, तर घालणार का नाकात, कानात? नाही घालणार. नाही म्हणतात. बर समजा मग आता हे जर हा जो भाग आहे का नाही, हे कानाचा आहे का नाही, इथंच तर ते कानातलं घालतात ना, आहे का नाही? त्याचा काय उपयोग आहे का तुला काय उपयोग आहे का? नाही. एवढा जर भाग कापून दिला मला काढून, तर तुला 50 लाख रुपये देणार. तयार आहे का तुझी? एवढा भाग कापून द्यायचं. हे तयारी आहे म्हणते. तुझी आहे का तयारी? ते नाही म्हणते. तू हे फार दिलदार दिसतंय बरं का, गुरुजींचा खरोखरचा शिष्य आहे हो म्हणतोय. कापून देणार हे? हा, आता ते सावध झाले, नाही म्हणतोय. बर, आता तुझे केस 1-1.5 फूट तरी असतील, आहे का ना? तुझे पण 1.5 फूट असतील. जर ते कापून दिलेस तू केस, पूर्ण विमानतळ मैदान केलं माझ्यासारखं असं, तर तुम्हाला 75 कोटी 100 कोटी रुपये द्यायचे. देणार? हां, देणार का? 100 कोटी रुपये वर्ष 1.5 वर्षात परत येतील ना केस? हां, गाडीचं बॉनेट गेल्यावर काय, शो गेल्यावर काय. बरं ते जाऊ द्या. भोवयाचे केस कापून दिले तर 2000 कोटी रुपये देतो. पूर्ण काढून टाकायचे भोवयाचे केस. देणार का? नाही. बरं, आता तुझ्या अंगठ्याजवळचं बोट आहे का नाही मुलीनं, आहे का नाही, त्याचा काय उपयोग? अंगठ्याजवळच्या बोटामध्ये काय करतो आपण? काय घालतो? हां, जोडवं घालतो ना? जोडवं घालतो, आहे का नाही? ह्या जोडवं घालणार आहेत. समजा तुला सप्रेम भेट जोडवं कोणी दिलं, घालणार का तू घालणार का? नाही घालणार. का घालणार नाही? त्या बोटाचा उपयोग आहे का मग? नाही. ते जर बोट काढून दिलं तर 2000 कोटी रुपये देणार. नाही देणार. तुम्हाला तर विचारतच नाही, तुम्हाला लागणार आहे. आपल्या शरीराची किंमत किती आहे? एवढ्या केसाचं एक केस द्यायला तयार नाही त्या मुली 2000 कोटी रुपये देतोय म्हणतो. नाही म्हणतात. गेल्यानंतर कळतं त्याचं महत्व, गेलं की काय असतं, आहे का ना? तर सगळ्यात जास्त बुद्धी कशानं वाढते? सगळ्यात जास्त बुद्धी कशामुळे वाढते? सकाळी पहाटेचा ऑक्सिजन घेतल्यामुळे वाढते. तरी तुम्ही चांगल्या मार्गातली माणसं असल्यामुळे पहाटेचं उठताय, ऑक्सिजन घेताय. पण आपल्या नव्या पिढीला पण ते घ्यायला शिकवा. ऑक्सिजन हा सगळ्यात जास्त निर्णायक आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणतात ना, त्यावेळेस सगळ्यात ऑक्सिजन कधी चांगला राहतो कधी खराब होतो. उजाडली माणसं उठली की त्याला खराब करायला सुरुवात करतात. तर ही मी गुरुजींना म्हणजे ह्या संस्थेला द्यायसाठी पुस्तकं आणलेली आहेत. अजून एक पुस्तक आहे ते बक्षिसासाठी आहे, पुढचा प्रश्न विचारल्यानंतर देणार आहे. तर गुरुजींच्याकडे मी पुस्तक देतोय. त्या पुस्तकाचं नाव आहे बघा, विठ्ठलाशी संबंधित आहे, साधिता पोटोबा भेटतो विठोबा. आपण काय म्हणतो? आधी पोटोबा मग विठोबा. तर हे खरंच आहे. आधी पोट भरलं पाहिजे तरच विठोबाचं दर्शन घेता यायचं. गौतम बुद्धांनी तपश्चर्याला सुरुवात केली आणि अन्न पाण्याचा त्याग केला. हाडांचा सापळा दिसायला लागला. त्यांच्या लक्षात आलं की नाही, शरीराला वेदना देऊन उपयोग नाही, पोटभर खावा आणि मगच भक्ती करा, असं या पुस्तकाचं नाव आहे.
ह्याच्यामध्ये 15 आणि 16वं प्रकरण आहे गुरुजी. ह्यातलं 15-16वं प्रकरण काय म्हणतं? ज्ञानेश्वरांनी सांगितलेला चर्वण योग आणि तर्पण योग आहे. मी ज्ञानेश्वरांच्या देवस्थानचा पुणे जिल्ह्याचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश असताना अध्यक्ष होतो आणि त्यामुळेच गुरुजींची आमची भेट झाली. तिथं अध्यक्ष असताना माझ्याकडे बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडी मालक, दिंडी चालक यायचे. मी त्यांना विचारायचो, ज्ञानेश्वरी वाचली का? हो, ज्ञानेश्वरी वाचली, सगळी पसवून टाकली. मी म्हणायचो, चर्वण तर्पण योग माहीत आहे का तुम्हाला? कुठनं काढला? म्हणलं 6व्या अध्यायात आहे. काय प्रकार आहे? मग सांगितलं, तो ह्याच्यामध्ये चर्वण तर्पण योग आहे. कधीतरी गुरुजी तुम्हाला तो वाचून त्याच्याविषयीची माहिती सांगतील. मी आता त्याच्याबद्दल जास्त सांगणार नाही, पण एकच तुम्हाला सांगतो, हा चर्वण तर्पण योग मला मराठवाड्यातच कळाला आणि मिळाला. कसा मिळाला तेवढा सांगतो, म्हणजे तुमच्या ध्यानात पण राहिला आणि तुम्ही तो समजून घ्याल तर तुमचं 50% आजार आपोआप पळूनच जातात. 50% आजार आपोआप पळून जातात. माझे तरी गेले. झालं असं की मी आलो इथं आणि इकडचा उन्हाळा काय, आम्ही सातारची माणसं, जरा थंड गुलाबी हवेतली माणसं, आम्हाला काय इकडची हवा जराशी गरम वाटायला लागली. हे सारखा पाणी पित होतो. मला लाज वाटायला लागली की आपण तरुण आहे 40शीतले, इतकं पाणी पितोय, कसं काय? माणसं काय म्हणत असतील, सगळं जग बघतंय आपल्याला, कोर्टात माणसं आहेत, सगळी बघतायत आणि पाणीच पितोय. मग काय केलं, एक दिवस वकिलांची भांडणं लागली आणि माझ्या तोंडात एक घोट होता, तो तसाच राहिला. तो दुप्पट झाला आणि मी गिळला. त्याच्यानंतर 2 तास मला तहानच लागली नाही. हे जे पुस्तक लिहिलंय ते ॲडव्होकेट सोमानी म्हणून आहेत, रामेश्वर सोमानी, परभणीचे कोणी आला असेल तर त्यांना माहीत असेल, सोमानी परभणीचे आहेत. हे वकील माझ्या पुढे येऊन बसलेले होते आणि अचानक मला म्हणले, साहेब आपल्याला चर्वण तर्पण योग माहीत आहे वाटतं ज्ञानेश्वरीतला. काय माहीत नव्हता, पण मी थाप उडवून दिली आहे माहीत म्हणलं. आम्ही पण थापालॉजीमध्ये होतो जरा त्यावेळेस पुढं. पण 2 तासानं मला कसं तरी वाटायला लागलं की आपण खोटं बोललोय, आपण चुकीचं बोललोय, असं काय बोलायला नाही पाहिजे होतं. त्यांना बोलवलं. अहो म्हणलं, काय तो चर्वण तर्पण योग आहे जरा मला सांगा, मला काय माहीत नाही. अहो म्हणले, तुम्ही करताय की? तर दुष्काळामध्ये माणसाला अन्न मिळायचं नाही, पाणी मिळायचं नाही, म्हणून आपल्याकडे एक म्हण तयार केलेली आहे बघा, 4 घास खा, 2 घोट पाणी पी. काय म्हणतात? 4 घास खा आणि 2 घोट पाणी पी. तर 4 घासावर अख्खा दिवस निघतो आणि 2 घोटावर अख्खा दिवस निघतो. पुन्हा संध्याकाळी 4 घास खायचे आणि 2 घोट पाणी प्यायचं. एवढ्यावर दुष्काळावर मात करता येते. ह्याचं संशोधन केलं संत ज्ञानेश्वरांनी. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या इतके महान गुरु झाले नाहीत कोणी. काय लिहिलंय बघा, पहिलं वाक्य आहे, जगद्गुरु. का बरं संत तुकारामांना जगद्गुरु म्हणतात? जगाला ज्ञान दिलं त्यांनी. परदेशातनं आलेल्या इंग्रजांनी, फ्रेंचांनी संत तुकाराम वाचले आणि कायद्यात संत तुकारामांचं ज्ञान घेतलं. संत तुकारामांनी काय सांगितलंय? नाटाळाच्या माती हानाकाठी. कलम 100 आहे इंडियन पिनल कोडचं. आता इथं मुले आहेत, तुम्हाला पण प्रश्न विचारतो आणि इथं महिला आहेत त्यांना पण विचारतो, तुम्हाला खून करायला परवानगी आहे का? कोणाचा खून करायची परवानगी आहे का? हां, तुम्हाला माहिती आहे महिलांना खून करायची परवानगी आहे का? पण संत तुकारामांनी त्याच वेळेस सांगितलंय, नाटाळाच्या माती हानाकाठी, म्हणजे माती हाना, मारून टाका. हातावर पायावर नाही मारायचं, मेला पाहिजे. डोक्यावर मारल्यावर मरतो का नाही माणूस? ते कलम 100 इंडियन पिनल कोडमध्ये आलं. ज्यावेळेस मी ते वाचलं, आलं म्हटलं, तुकारामांनी तर ह्यांच्या आधी 200 वर्ष सांगून टाकले की नाटाळाच्या माती हानाकाठी. बरोबर तुकारामांचं ज्ञान यांनी इंडियन पिनल कोडमध्ये घेतलं. चांगली गोष्ट आहे. आम्हाला पण स्वाभिमान वाटतो की आमचे संत तुकारामांचं ज्ञान जगात गेलं, जगाला मार्गदर्शन, म्हणून संत तुकाराम जगद्गुरु. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, हे संत तुकारामांचं काम काय शिल्लक राहिलं का? ज्ञानेश्वरांचं काय शिल्लक राहिलं का नाही? काय काम? शिवाजी महाराजांचं काम काय शिल्लक राहिलं का नाही? संभाजीराजांचं काम काय शिल्लक राहिलं का नाही? महात्मा फुलेंचं काम काय शिल्लक राहिलं का नाही? बाबासाहेबांचं काय शिल्लक राहिलं का नाही? भरपूर शिल्लक राहिलेलं काम आहे, ते आपल्याला सगळ्यांना करायचंय. गुरुजींच्या नेतृत्वाखाली आत्ता जे तुम्ही येताय ना, तेच काम करताय. संत तुकारामांचं, ज्ञानेश्वरांचं उरलेलं काम करताय. म्हणून संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे आपण समजून घेतले पाहिजेत. डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्याच्या आत घेतलं पाहिजे, तर आपल्याला त्याचा फायदा आहे का ना? तुम्हाला पायाला वगैरे काय त्रास झाला का? हां, काय त्रास वाटला का? नाही. आता आळस वाटतोय का? कंटाळा वाटतोय का? टवटवीत वाटतंय का नाही? त्यामुळे ज्याला रोज दिवसभर शेतात काम करायला मिळतंय ना, तो नशीबवान.
मी अजून सुद्धा दिवस दिवस ज्वारी उपटतो, पोरं घेऊन जातो, पोरांना सांगतो शेतातली कामं केली पाहिजेत. शिकल्यामुळं आपल्याला अन्न मिळणार नाही, शेतकऱ्याशिवाय अन्नदात्याशिवाय पर्याय नाही. आपण शिकलो, समजा असं झालं सगळ्यांना नोकऱ्या लागल्या, सगळे नोकऱ्या जायला लागले, तर काय ऑफिसमधली कागदन पेन आणि वह्या खाणार? ज्वारी बाजरी गहू खावाच लागेल का नाही? तूर खावीच लागेल का नाही? खायला कुठनं? अन्नदाता म्हणून श्रेष्ठ आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे अन्नदाता. संत तुकारामांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही व्यवहारी बना. व्यवहारी कोण आहे सगळ्यात जास्त? आमचा शेतकरी आहे. शूर कोण आहे? आमचा सगळ्यात जास्त शेतकरी आहे. उन्हात कोण राबतो? ज्याच्यात हिंमत आहे तो राबतो. कोणाचंही काम नाही, 5 मिनिटं उन्हात उभं राहिलं की चक्कर येऊन पडतंय. अरे आमची म्हातारी 80 वर्षाची असली म्हातारा तर दिवसभर उन्हात ज्वारी पडतो तरी त्याला चक्कर येत नाही. सगळ्या ज्वारीला चक्कर येऊन खाली पाडतो पण त्याला चक्कर येत नाही. का? त्याच्यात हिंमत आहे, मर्द आहे. तो ज्ञानोबा तुकोबाचा भक्त आहे. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं ते म्हणजे युरिया सुफला. युरिया आणि सुफला आपल्या शरीरात पाठवताय तुम्ही, पाठवू नका. गेली 30 वर्षे आम्ही आमच्या शेतीमध्ये युरिया सुफला टाकत नाही. उत्पन्न कमी निघतं, काय बिघडत नाही. पोरांना नेतो, रानातली कामं करायला लावतो. शाळा शिकला नाही तरी चालल, पण तुला काय आलं पाहिजे? धार काढायला आली पाहिजे, शेण काढायला आलं पाहिजे. आमची ही पोर आहेत ना, हा अभिषेक आमचा पुतण्या आहे. आमचं 3 भावांचं कुटुंब एकत्र आहे, पण गाईच्या शेणाचं चांगलं खत बनवतो, गोमूत्राचं चांगलं औषध बनवतो. आम्ही शिकवलं सगळ्यांना, आम्ही स्वतः करतो. पोरांना कष्ट करायला शिकवा, मोठी होत्याल, आमच्यापेक्षा आणखीन मोठी होत्याल, तुमच्यापेक्षा मोठी होत्याल. पहिलं कष्ट करायला शिकवा, प्रामाणिक बनायला शिकवा. संत तुकारामांनी तेच सांगितलं की पहिलं प्रामाणिक बनला पाहिजे माणूस, त्यागी बनला पाहिजे. खोट्या नाट्या गोष्टीवर त्यानं विश्वास नाही ठेवला पाहिजे. म्हणून हे संत ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे, आपल्या हृदयात ठेवलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणून संत तुकाराम ज्ञानेश्वरांचा आपण एकत्र येऊन अभ्यास केला पाहिजे. नुसतं भजन कीर्तनानं नाही भागणार, ते तर केलंच पाहिजे. पण भजन कीर्तनानं काय होतं ते ह्या दुसऱ्या पुस्तकात सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, ते पण मी गुरुजींच्याकडे दान देतोय. आणि तिसरं, राजर्षी शाहू महाराज. अनेक राजे होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले, पण राजामधला ऋषी असलेला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर. त्यांचं एक पुस्तक आहे. हे तिन्ही पुस्तकं मी गुरुजींच्याकडे देतो. कधीतरी त्यांच्या सवडीनं ते वाचतील आणि या पुस्तकांच्या विषयीचं ज्ञान ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील, म्हणून मी ते गुरुजींच्याकडे देतो. आणखीन एक पुस्तक आयुर्वेदाचं पुस्तक आहे, पण कोण टॉपचं उत्तर देणार त्याला हे बक्षीस मिळेल पुस्तक. बघू कोण उत्तर देतंय. आणखीन बरेच प्रश्न आहेत आपले. तुम्हाला आवडत असलं तर मी आणखीन बोलतो, चालेल का? का थांबवायचं? बोर नाही ना झाला? त्रास नाही ना होत? हां, मी अनेक विषयावर बोलतो. ज्ञानेंद्रियांचा व्यायाम, स्मरणशक्ती, विचार कसा करावा, कोणत्या व्यायामानं जास्त शक्ती मिळते, लगेच थकवा कसा घालवायचा, मुडद्याला जिवंत करणारं फळ कुठलं आहे माहीत आहे का तुम्हाला? मुडद्याला जिवंत करणारं फळ मला पण माहीत नव्हतं, पण त्याचा प्रसंग आला कसा ते सांगतो. आमची काकू आजारी होती आणि ती जाणार आम्हाला माहीत होतं. आमचे मामा डॉक्टर आहेत, ते मला म्हणले ती जाईल त्यावेळेस मी सांगतो सारखे हेलपाटे घालू नका. मग आम्ही गेलो, ते म्हणले आता लघवी कमी आलेली आता ती जाणार आहे. आम्ही घेतलं ते ओला नारळ, शहाळं म्हणतात ना, शहाळं, आणि तिला गेलो आणि पाजलं तिला शहाळं. तिचा डोळा बाहेर आलेला होता, बोलायला येत नव्हतं, वय वर्ष 85, चालायला ना, बोलायला ना, उठायला ना, बसायला ना. आज उद्या जाणार. आणि आम्ही ते शाळेचे 2-4 चमचे तिच्या तोंडामध्ये कसे तरी ओतले. हळूच म्हणली कोण राहिलंय? मला कोणी अमृत पाजलं? म्हणलं मी आलोय. आता मला कळना कोण आलंय ती, मला ते पाज, आणखीन पाजलं आम्ही. 5 मिनिटांनं म्हणली मला जरा उठवून बसव. उठवून बसवलं. ती सगळंच पाज म्हणली, सगळं पाजलं. थोड्या वेळानं मामा मामी आले आणि म्हणले ही उठून कशी काय बसली? म्हणलं आता मला काय माहीत, म्हणलं उठून बसली. मामी म्हणली कशी काय उठून बसली? मामा मामी दोघं पण डॉक्टर. अहो म्हणलं आता आम्हाला तरी काय माहीत, तुम्ही तर म्हणला हे जाणार 1-2 दिवस. म्हटलं हे कुणी आणलं ओला नारळ, शहाळं? म्हटलं आम्हीच आणलं.
पाजलं का तिला? म्हणलं पाजलं. आता मरत नाही म्हणली महिनाभर. चांगली 2-3 महिने होतोय, लवकर जाऊ द्या, कुणी तिला ते मुडद्याला जिवंत करणारं फळ पाजू नका. तर मधनं आधनं 8-15 दिवसातनं एकदा शहाळ्याचं पाणी प्या, म्हाताऱ्या माणसांना पाजा, पुण्य घ्या, त्यांचं आयुष्य वाढवा, इकडं तिकडं पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांना पाजा. आता तुमच्यासाठी फायद्याचं सांगतो हां. तुम्ही पण शहाळ्याचं पाणी प्यायचं. तुम्हाला माहित आहे का, ही वीज आहे का नाही, वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी, ही कशात मोजतात? अश्वशक्तीमध्ये. हां, आहे का नाही? अश्वशक्ती म्हणजे काय? अश्व म्हणजे काय? अश्व म्हणजे काय? अश्व म्हणजे काय? घोडा, आहे का नाही? तर घोडा शक्तिमान मानला जातो, आहे का नाही? म्हणून त्याच्या नावानं शक्ती मोजतात, आहे का नाही? जर समजा घोड्यासारखी तुम्हाला पावर आली, टाक 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 कसा घोडा पळतो, आहे का नाही? त्याचा आवडेल का नाही तुम्हाला? हां, आवडेल ना? तुम्हाला आवडेल का नाही घोड्यासाठी शक्ती मिळाली तर? तुम्हाला आवडेल का नाही घोड्यासारखी शक्ती मिळाली तर? तुम्हाला आवडेल का नाही मावशी, ताई, अक्का? आवडेल ना? मग काय नाही, घोडा खातो ते खायचं, संपलं काम. कडबा नाही खायचा, कडबा खायचा नाही. घोडा काय खातो? फुटाणे खातो, फुटाणे. किती खायचे? वजभर नाही खायचे, पोट फुगल. मुठीत बसत्याला एवढेच घ्यायचे. सकाळी एका ताटात वाटीत घ्यायचे, मुठीत बसत्याला तेवढेच चावून 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 बारीक आपल्या दातांची गिरणी बनवायची. गिरणी माहित आहे ना, दळायची गिरणी, बारीक चावून खायचं आणि 1 तासभर पाणी प्यायचं नाही. 3 महिन्यात तुम्हाला घोड्यासारखी पावर येईल. मेंदू तर इतका सुपर चालल. मला माझे बरेच मित्र म्हणतात, एवढा काय हुशार नव्हतास, कसा काय रे एवढा हुशार झालास? म्हणलं घोड्याचं अन्न खातो म्हणलं. तुम्ही करून बघा प्रयोग. ही पोरं तर नुसती टकाटक उड्या मारत्याल, बुद्धीनं पण ज्ञानानं पण. करून बघा तुमच्या मुलांच्यावर, नातवांच्यावर प्रयोग. म्हणून मगाशी मी म्हणलो ना, खाणे की बात पिणे की बात नाही, मर्दों के तरह जीने की बात तुमच्या बरोबर मी करतोय. आता सगळ्यात जास्त बुद्धी कशामुळे वाढते? ऑक्सिजनमुळं, आहे का नाही? दुसरं उत्तर तुम्ही सांगायचं, बघू कोण सांगेल त्याला बक्षीस. सांगा. सकाळी पहाटे पहाटे उठणं. बघा, तिनं चांगलं उत्तर सांगितलं. देशी गायचं दूध पिल्यामुळं. तुम्ही सांगा उत्तर. हा, रोज अभ्यास केला पाहिजे. खूप चांगलं बोलती पोरगी, नक्की मोठी होणार आहे. हा, आजीबाईंचं अभिनंदन. असं बोलकं पाहिजे. तिला फक्त गप्प बस म्हणायचं नाही, तिला बोलून द्यायचं. गप्प बसवलं की ते बुद्धीचा तो जो कॅमेरा आहे ना, तो ऑफ होऊन जातो, बंद होतो, परत विचार करणं बंद होतं. बरं, आता उत्तराकडे घेऊन जातो, बघू कोण उत्तर देत आहे. उत्तराकडे घेऊन चाललोय मी. उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. सांगता येतंय का बघू? 24 तासात प्रत्येक जण ते कृत्य करतो, करावंच लागतं आणि त्याला जास्त वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे बुद्धी वाढते. काय सांगा? हा, कोण म्हणलं झोप? कोण म्हणलं झोप? हा, कशामुळे बुद्धी वाढते? हा, त्या ताई म्हणतात झोपेमुळे बुद्धी वाढते. झोपा सगळे मग. बरं, तुम्ही ठाम आहे का उत्तरावर? तुमचं उत्तर बरोबर असं तुमचं म्हणणं आहे का? तुमचं पण म्हणणं आहे? टाळ्या वाजवा दोघींच्यासाठी. बरोबर उत्तर आहे. पण आता पुस्तक एकच असल्यामुळे विभाजून काय उत्तर देत नाही, तुम्हाला बक्षीस देत नाही. बघू पुढे आणखीन उत्तर दिली तर. पण झोप कसली माहित आहे का? आपले ऋषीमुनी शास्त्रज्ञ होते. कोण होते आपले ऋषीमुनी? शास्त्रज्ञ होते. त्यांनी शोधून काढलेली झोप. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे शास्त्रज्ञ होते. ह्या संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वरांनी शोध लावले. आता मी तुम्हाला सांगितलं का नाही, माणसानं माणसाशी कसं वागावं ह्याचे शोध लावले. माणसानं स्वतःशी कसं वागावं ह्याचे शोध लावले. मगाशी म्हणलं ना, नाटाळच्या माती हानाकाठी, दुसऱ्याशी कसं वागायचं, शत्रूशी कसं वागायचं, हे शोधच आहेत. तर झोप म्हणजे कसली झोप माहित आहे का? दर्जेदार झोप. दर्जेदार झोप म्हणजे कुठं कुठं मिळती? तर एक विद्यार्थी म्हणला, काय नाही साहेब, झोपेची गोळी घ्यायची. असली झोप नाही. दर्जेदार झोप म्हणजे संध्याकाळची लवकरची झोप. कधीची? संध्याकाळची लवकरची झोप, त्याला म्हणायचं दर्जेदार झोप. पूर्वी बघा, लाईट नव्हती, टी व्ही नव्हती,
रेडिओ नव्हता, मोबाईल नव्हता. संध्याकाळी 8ला आपण सगळे झोपायचं का ना, जेवण बिवणं करून अंधार पडला, आता काय करायचं, झोपायचं. बरोबर पाटाची वळवळ सुरू व्हायची. आजार नव्हता, दवाखाना नव्हता, पाप नव्हतं मनात, चोऱ्या नव्हत्या, खून नव्हते, मारामाऱ्या नव्हत्या. उशिरा झोपण्यामुळं राक्षस पैदा होतो आपल्या शरीरात. आपण राक्षसाला पैदा करतो. म्हणून संध्याकाळची लवकरची झोप घ्यायची. जर गुरुजींनी मला 9:45-10ला फोन केला ना, आमच्यात कोणाला ऐकूच येणार नाही, सगळे झोपलेला असतो आम्ही 10ला, मग पहाटेची 3ला बरोबर जाग येते. तर संध्याकाळची लवकरच्या झोपेमुळे काय होतं, लक्ष आहे का? संध्याकाळच्या लवकरच्या झोपेमुळे काय होतं, मेंदूच्या पेशींचं पुनर्भरण होतं. काय होतं? मेंदूच्या पेशींचं पुनर्भरण होतं लवकर झोपला तर. पहाटेचा उठला की ऑक्सिजन मिळतो, दमत नाहीत पेशी. म्हणून दुसरं उत्तर आहे झोप. आता तिसरं उत्तर आहे, प्रयोग करूया आपण सगळे मिळून. सगळ्यांची तयारी आहे? प्रयोग करायची सगळ्यांची. जागेवर बसून प्रयोग करायचा. मी सांगतो तसं करायचं तुम्ही पण. हानवटीवर हात ठेवा. बघा बुद्धीचं सांगतोय मी तुम्हाला. सगळ्यांनी हानवटीवर हात ठेवा, गालावर हात ठेवा, कपाळावर हात ठेवा. कपाळ माझ्या एवढं आहे का? मी काय म्हणलो, कपाळावर ठेवा. तुम्ही काय केलं, ऐकणार नाही. बघितलं की बाद झालं, डोक्यावर ठेवला ना तुम्ही, आम्ही कपाळावर ठेवणार नाही, डोक्यावर ठेवणार. लक्षात आलं उत्तर काय आहे? उत्तर काय? कशामुळे बुद्धी वाढते? लक्ष दिलं तर बुद्धी वाढते, ध्यान दिलं तर बुद्धी वाढते. मी काय म्हणलो, हानवटीवर ठेवा, ठेवलं. गालावर ठेवा, ठेवलं. मी काय म्हणलो, कपाळावर ठेवा, पण मी ठेवलं डोक्यावर. तुम्ही काय केलं, ऐकायचं नाही. त्यांनी डोक्यावर ठेवलं ना, बस आपलं डोकंच नाही चालवायचं. डोकं चालवायचंच नाही, ऐकायचंच नाही. शपथच घेतली, ऐकायचंच नाही. गुरुजी काय झालं, आम्हाला शिकवायला एक गुरुजी होते, गोडसे गुरुजी. ते गुरुजी म्हणले, देशमुख तुम्ही लय चांगली भाषणं देता, तुम्ही जिल्हा न्यायाधीश झालाय, मला जरा तुमचं भाषण ऐकायला एकदा घेऊन जाल का? म्हटलं जातो. माझी बायका पोरं येत्याल, नातवंड येत्याल, चालेल. सुना येत्याल, पोरं येत्याल, म्हटलं चालेल. भाषणामध्ये गुरुजींचा पण हात डोक्यावरच गेला. आणि गाडीत बसताना गुरुजी म्हणले, आज मात्र लय बेकार वाटलं. म्हटलं काय झालं? उगाच म्हणले मेंढ्रोलॉजीमध्ये ग्रॅज्युएट झालो का काय, मेंढरो आहे का काय, असं मला वाटायला लागलं. म्हणले तर आपण काय करतो, कानानं नीट ऐकत नाही. सगळ्यात जास्त बुद्धिमान ताकदवान व्हायचं असेल आणि गुरुजींनी जे सांगितलं ते पण ध्यानात ठेवायचं असेल तर कान जागृत पाहिजेत, कान. म्हणून हे जे साधनं दिलेत ना, तिथं दिलेली साधनं आहेत, पेटी आहे, मृदुंग आहे, टाळ आहे. ती कशासाठी आहेत माहिती आहे का? आपल्याला झोप येऊ नये म्हणून आहेत. आणि ते वाजलं का नाही की आपल्या शरीरामध्ये कंपनं तयार होतात. कंपनं म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन म्हणतात. आणि ते व्हायब्रेशन तयार झाले की पेशींचं पुनर्भरण होतं. म्हणून घंटी वाजवतात आणि घंटी वाजवून आपल्याकडे आरती म्हणतात. त्याचा अर्थ तो आहे, लक्षात ठेवा. लक्षात आलं? तर दुसरं उत्तर काय आलं, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार, ध्यान असलं पाहिजे. इंग्लिशमध्ये काय म्हणणार, प्रेझेन्स ऑफ माइंड, मन हजर पाहिजे. मग स्वयंपाक करताना लक्ष नसेल, स्वयंपाक चुकणार. अभ्यास करताना लक्ष नसेल, ध्यानात नाही राहणार. सगळे घोटाळे होणार. लक्ष नसेल ड्रायव्हिंग करताना, अपघात होणार. म्हणून तिसरं उत्तर काय आहे, लक्ष पाहिजे, ध्यान दिलं पाहिजे. माधुरी दीक्षितला एकानं प्रश्न विचारला, तुला 35-40% मार्क मिळत होती, तरी कशी काय ती मोठी झाली? म्हटली मला माहित आहे मी बुद्धिमान नाही, हुशार नाही, काय नाही, मला माहित आहे. आणि बुद्धिमान असायची खरं काय गरजच नाही. पण म्हटली आता माझ्या लक्षात आलंय, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय सांगतोय दिग्दर्शक, तिथं लक्ष पाहिजे, तर आपण यशस्वी होणार. लक्ष दिल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही, तुकाराम कळणार नाहीत, ज्ञानोबा कळणार नाहीत, शिवाजी महाराज कळणार नाहीत, तुम्ही काय करताय ते कळणार नाही. म्हणून काय पाहिजे, लक्ष. आता तरुण पिढीनं उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर म्हाताऱ्या माणसांना बक्षीस जाईल. बघू तुमचं लक्ष किती आहे. म्हाताऱ्या महिलांना बक्षीस जाईल. बघा, आमची आजीला मी एक प्रश्न विचारायचो की दरवर्षी पारायण कसं काय? आजी मला धरून घेऊन जायची पारायणाला, चल बस. मला काय ते आवडायचं नाही, कळायचं पण नाही नीटनेटकं. मग मी एकदा वैतागलो, म्हणलं दरवर्षीच कुठं पारायणाला घेऊन चालली मला. तिनं तिचं उत्तर दिलं 5-6 दिवसानं. तिला पण सुचायला उशीर झाला, पण बुद्धिमान होती. तिनं काय उत्तर दिलं माहित आहे का? अरे माझ्या बाबा,
दरवर्षी पारायण का माहीत आहे का? आपण सांगितलेलं सगळं विसरतो ना, म्हणून दरवर्षी परत पारायण, म्हणून दरवर्षी इथं या, दरवर्षी ऐका. लायसन्स रिन्यू केल्यासारखं ज्ञान परत रिन्यू करून घ्या. चुकलंय का, वाकलंय का, राहिलंय का, वापरात येतंय का बघा. म्हणून सातत्य सगळ्यात जास्त बुद्धी वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे? जे तुम्ही करतात ते नियमित करायचं, रोज करायचं, सातत्यानं करायचं. आता पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला मी घेऊन जातो की सगळ्यात जास्त बुद्धी आणि ताकद कशानं वाढते. पहिलं उत्तर आपण बघितलं ऑक्सिजन. दुसरं उत्तर झोप, लवकरची झोप. तिसरं उत्तर प्रेझेन्स ऑफ माइंड, मन हजर पाहिजे. चौथं उत्तर सातत्य पाहिजे, रोज केलं पाहिजे. आता पाचवं उत्तर, पण फार महत्वाचं उत्तर. सगळ्यांना प्रश्न आहे, ध्यानात ठेवा, लक्ष द्या. उत्तर देईल त्याला हे बक्षीस आहे. शिवाजी महाराज घ्या, संभाजी महाराज घ्या, संत तुकाराम घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, बाबासाहेब आंबेडकर असू द्या, महात्मा फुले असू द्या, सावित्रीबाई फुले असू द्या, अगदी आपले गुरुजी असू द्या, कुणी पण ज्ञानी आणि मोठा माणूस असू द्या. ह्या माणसांच्याकडे कुठले दोन महत्वाचे गुण असतात? हे दोन गुण असले की मोठं होता येतं, समाधानी होता येतं, सुखी होता येतं, त्रास होत नाही. मोठं नाही झालं तरी चालेल, पण सुखी होता येतं, त्रास होत नाही. असे कोणते दोन गुण आहेत? हा, निश्चय पाहिजे. हा मावशी, ताई तुम्ही मोठ्यानं बोला. हा, माफी केली पाहिजे. पण तुम्ही राक्षसाला माफी केली तर राक्षस गिळून टाकल. सगळ्या राक्षसांना नाही माफी करायची. संत तुकारामांनी सांगितलं, नाटाळाच्या माती हाना काठी. सोडायचं नाही त्याला, व्यवहारी जगायला शिकवणार. म्हणून तर जगद्गुरू आहेत. नुसती भक्ती करून कुणी तुम्हाला घाबरणार नाही. म्हणून मगाशी मी विचारलं तुम्हाला, महिलांना खून करायला परवानगी आहे का? नाही आहे. मग सांगा आता, काय काय मुलींच्याकडं, महिलांच्याकडं पर्स असतात. पर्स आहे का नाही? पिशवी, पर्स. कोणाच्या पर्समध्ये चाकू आहे, चटणीची पुडी आहे, ब्लेडचं पान आहे का? नाही. आहे का? नाही. मग शत्रू कसा मारणार तुम्ही? कसा मारणार? बुद्धीनं. कसा मारणार सांग. खूप छान उत्तर देतेस तू. कसा मारणार? हा, बरोबर आहे, बरोबर आहे, छान उत्तर देतेस तू. हा बोल. अचानक शत्रू अंगावर आला तर काय करायचं? कुंग फुंग, पहिल्यांदा डोळ्यात बोटं घालायची. असं इंडियन पिनल कोडचं कलम 105 म्हणतं, 100 म्हणतं. काय म्हणतं? नाटाळाच्या माती हानाकाठी, म्हणजे त्याचे डोळे पहिले घालवा, असं कलम 100 सांगतंय तुमच्यासाठी. दुसरं काय करता येईल तुमच्याकडे? पहिलं हत्यार काय झालं? नखं तुमची, आहे का नाही? दुसरं हत्यार कुठलं आहे? 2 बुक्क्या मारायच्या. खूप छान उत्तर दिलं त्यानं. हात आहेत बघा, किती छान बाळ उत्तर देत आहे. तुला देशी गायचं दूध प्यायला मिळतं का नाही? हिला जर देशी गायचं दूध दिलं ना, आजीबाई, आजोबा, ही इतकी बुद्धिमान मुलगी होईल की नुसतं मराठवाडा, विदर्भ, आपला देश नव्हे तर जगात नाव करल. इतकी बुद्धिमान मुलगी आहे एवढ्या कमी वयामध्ये. आणि जर कोणी उत्तर नाही दिलं तर तिच्या आजोबांनाच मला बक्षीस द्यावं लागेल, कारण एवढी उत्तर तिनं दिलं. मग आणखीन कुठली कुठली हत्यार आहेत? दात आहेत. दात आला अंगावर की घेतला दातावर, तुकडा पाडल्याशिवाय सोडायचं नाही. कलम 100 वाचवायला आहे तुम्हाला, काय काळजी करू नका. राक्षस मारायचा आहे का नाही? एखादा राक्षस जर अंगावर आला तर कसा मारायचा ते शिकवतो. तिसरं काय आणखीन आहे हत्यार? काय हत्यार? हा, पावरने हरवायचं, शक्तीने हरवायचं. आणखीन नुसते डोळे वाटारून बघितले ना तरी प्रयोग होतो वेगळा, माहित आहे का? एक मुलगी, एका मुलाकडे तिनं असं डोळे वाटारून बघितलं तर तो मुलगा 2 दिवस झोपलाच नाही. ऐका ना, डोळ्यामध्ये शक्ती आहे ना, डोळ्यामध्ये शक्ती आहे. बरं सांगा आता, दुसरा असा कोणता गुण आहे? असे कुठले 2 महत्वाचे गुण आहेत, ते जर माणसाकडे असतील तर माणूस आयुष्यात जिथं असेल तिथं यशस्वी होईल. शेतकरी असेल तर शेतीत यशस्वी होईल, नोकरीत असेल तर तिथं यशस्वी होईल, आई वडील असेल तर तो मुलांना यशस्वी करेल. असे कोणते 2 गुण आहेत? कोणता गुण? चला, चुकलं तरी चालेल, चुका करायला परवानगी आहे. हा, कोणता गुण आहे? बुद्धी. शाबास. हा,
हा बघा एवढी छोटी मुलगी छान उत्तर देते. हा सांगा तुम्ही, चुकलं तरी चालेल. कोणते दोन महत्वाचे गुण जवळ असले, नाही तर मला एक तुम्हाला उत्तराकडे घेऊन जावं लागेल. हा काय उत्तर तुझं? नम्रता आणि ज्ञान. बरोबर आहे, तू छान उत्तर दिलं. ये इकडे व्यासपीठावर. पण अजून उत्तराच्या जवळ गेलो ना आपण. मी तुम्हाला एक एक अर्ध्या मिनिटाची गोष्ट सांगतो, म्हणजे त्यात उत्तर दडलंय. बघू कोणाला सांगता येते का, कोणाला उत्तर सांगायचे अजून, कारण बक्षीस मग त्या उत्तराला मिळणार नाही. एनर्जी. हा हा ह्या ताईला पण काहीतरी सांगायचे. आली बघा. माणूस ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. करंट आला पण लेट आला. शक्ती आणि युक्ती. ही युक्ती सांगितलंय ना. तू पण उत्तराच्या जवळ आली. तुझं नाव? अनुष्का. दोनच युक्त्या करायचे, दोन. आता उत्तर सांगतो. उत्तर नाही सांगत, उत्तराकडे घेऊन जातो. बघा लक्ष द्या. बघू कोण. हा मनाचं समाधान. हा नम्रता आणि ज्ञान. बघा उत्तर कसं आहे बघा. एक पेंटर होता. कोण होता? पेंटर. हा पेंटर चांगलं रंगवायचा, एका बिल्डरकडे काम करायचा. मग बिल्डर, त्याचा मुलगा, पेंटरचा मुलगा झाला इंजिनियर. त्याला पगार मिळायला लागला 25,000. हे मी तुम्हाला 25-30 वर्षापूर्वीची खरोखरची घटना सांगतो. मग हे पेंटर काय म्हणला, आपल्या मुलाचं लग्न करूया. मग मुलगी बघितली की ते विचारायचे, मुलाचे वडील काय करतात? मुलाचे वडील पेंटर आहेत. मग रोगा आम्हाला स्थळ. वैतागला पेंटर आणि ते बिल्डरकडे गेला. म्हणला नोकरी सोडतो राव, माझ्या पोराचं लग्न होईना. तुम्हाला सोडतो म्हणतं तरी तुम्ही सोडून देणार, माझा हिशोब करा. बिल्डरनं काय केलं, चावी दिली त्याला. म्हणलं एवढा तरी फ्लॅट रंगवून ये, आणि एवढा रंग घेऊन जा ₹1,00,000. हा बघा उत्तराकडे घेऊन चाललोय मी तुम्हाला, उत्तर सांगायचे. मग काय केलं त्यानं, जो पेंटर चांगला रंग रंगवायचा त्यानं त्या दिवशी एकाच दिवसात सगळं रंगवून टाकलं. खराखर रंग ओढला. संध्याकाळी चावी आणून दिली. ही घ्या चावी म्हणला. झालं पण रंगून. बघा म्हणला किती चांगले तुम्ही, किती माणसं चांगली, किती फास्टमध्ये काम केलं. अहो माझा हिशोब. अहो म्हणले कर्मचारी गेले, उद्या या. दुसऱ्या दिवशी सकाळी गेला. पेंटरच्या हातात त्यानं फाईल ठेवली. अहो म्हणला माझा हिशोब द्या. फाईल काय देताय? अहो फाईल तरी घ्या, तरी बघा तरी. नाही मला तसली कागद काहीच देऊ नका, मला माझा हिशोब द्या. मग पेंटरला तो म्हणला, अहो बघा तरी काय लिहिलंय त्याच्यात, तुम्हाला मी काय दिलंय बघा तरी. म्हणलं काय? जो काल तुम्ही फ्लॅट रंगावला ना, तो ₹1,00,000 फ्लॅट मी तुम्हाला बक्षीस देतोय. तसं त्या पेंटरनं काय केलं, काल रंगावलेला फ्लॅट तुम्ही मला देताय, एवढा महागडा फ्लॅट? हो म्हणला. तू टिंब आहेस म्हणून मी तुला बक्षीस देतोय. काय म्हणला? तू टिंब आहेस, ते उत्तर आहे बरं का. तू टिंब आहेस म्हणून मी तुला बक्षीस देतोय. इमानदारी. बरोबर आहे. आणखीन एक उत्तर आहे. त्यावेळेस त्यानं कपाळाला हात लावला. अरे म्हणला, आयुष्यभर प्रामाणिक होतो, पण मला जे आज मिळणार होतं त्याच्यासाठी मी काल नेमका प्रामाणिक नव्हतो. तर अखंड प्रामाणिकपणा पाहिजे. कसा? अखंड प्रामाणिकपणा पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, बळ पाहिजे. खूप छान उत्तर देत आहेत मुलं. तर अखंड प्रामाणिकपणा पाहिजे आणि त्याग पाहिजे. गुरुजी जर फसवाफसवी करायला लागले, विमानानं परदेशात प्रवास करायला लागले तुमचे पैसे घेऊन, तुम्ही इकडे येणार नाही. पण गुरुजी अभ्यास करतायत, गुरुजी त्याग करतायत, गुरुजी पहाटेचं उठतायत, सांगतायत, माणसांची गोड बोलतायत, समस्या सोडवून देत आहेत. मग काय होतं, ते आपल्या हृदयात बसतात. तर यशस्वी व्हायचं असेल तर एक उत्तर मिळालं. काय मिळालं? प्रामाणिकपणा, अखंड प्रामाणिकपणा. आणि आता दुसरं उत्तर जे आहे त्यातलं, ते जर दिलं तर हे बक्षीस आहे. बघू कोण देत आहे. संभाजी. हा नाही, अजून ते उत्तर नाही, वेगळं. समाधान. आता बघा उत्तराकडे घेऊन चाललोय मी तुम्हाला. संभाजीराजे यांनी टिंब केला म्हणून ते जगातील सर्वश्रेष्ठ टिंब ठरले. काय केलं? त्याग केला. त्याग. या इकडे, तुम्हाला बक्षीस. लढले आणि जीवाची पर्वा केली नाही. त्याग केला, जीवाचा त्याग केला आहे का नाही? एक पण किल्ला दिला नाही. टाळ्या वाजवा या आजोबांच्यासाठी. या इकडे. छान उत्तर दिलं.
तर त्याग आणि प्रामाणिकपणा एकदम येत नाही. जन्मता मी पण प्रामाणिक नव्हतो, गुरुजी पण नाहीत, तुम्ही पण नाही, कुणीच नाही. हळूहळू सगळेजण प्रामाणिक होतात. प्रामाणिक नाही झालं यश मिळत नाही. यश नाही मिळालं मी प्रामाणिक नव्हतो, माझ्या अंगात शक्ती नव्हती. माझ्यामध्ये तुमचं नाव काय? मुरलीधर पांडुरंग शिंदे. मुरलीधर पांडुरंग शिंदे, मुक्काम पोस्ट इस्तर तालुका केज जिल्हा बीड. काय काय गाव इस्तर, इसकळ तालुका केस जिल्हा बीड. बापूसाहेब गाळवे. तुमचं अभिनंदन, तुमच्या आईवडिलांचं अभिनंदन, गुरुजनांचं अभिनंदन, पाहुणेरावळ्यांचं अभिनंदन, भावंडांचं अभिनंदन, मंडळींचं अभिनंदन, पोराबाळांचं अभिनंदन, गावकऱ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. छान उत्तर दिलं. तर तुम्हाला सगळ्यांना मी जवळजवळ किती वेळ झाला गुरुजी? 6 वाजले ना? हां 6 वाजले. जवळजवळ 1 तासभर तुम्हाला मी बौद्धिकरित्या चांगलं छळलं, त्रास दिला, तुमच्या बुद्धीला ठोसे मारले आणि थोडंसं जागृत केलं. भरपूर बोलण्यासारखं आहे. तुम्ही सकाळपासून इथं आहे, बरेच जण इथं मुक्कामाला आहेत. असाच त्याग करा, असाच प्रामाणिकपणा दाखवा. आपल्याला सत्याचा मार्ग करायचा आहे. आपल्या देशाला फार महत्त्व द्यायचे, नंतर आपल्याला महत्त्व द्यायचे, आपल्या शेतकऱ्याला महत्त्व द्यायचे. शेतकरी, सैनिक, पोलीस यांच्याशिवाय आपलं आयुष्य सुखी नाही. बरोबर आहे ना? आणि मग हे जर शिकायचं असेल आणि समाधानी व्हायचं असेल तर आपल्याला अशा व्यासपीठाच्यावर बसणाऱ्या माणसांचं ऐकलं पाहिजे आणि अंमलात आलं पाहिजे. ह्याच्यासाठी हे बघण्यासाठी मला हे वैभव बघायचं होतं. हे गुरुजींचं आणि तुम्ही सगळ्यांनी मिळवलेलं वैभव आहे. ही पुण्यभूमी आहे आणि हाच स्वर्ग आहे. ह्याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग बघायला मिळत नाही. एका सद्गुरूला विचारलं होतं की स्वर्ग कसा असतो, तर सद्गुरू म्हणले मी तर काय बघितला नाही, पण तुला स्वर्ग बघायचा आहे का? तर बघायचं आहे म्हणला. जा म्हणला, पटकन मरून जा म्हणजे स्वर्गात जाशील म्हणला. स्वर्ग बघायचं आहे ना तुला, जा स्वर्गात. स्वर्ग इथंच आहे, आपल्या भोवतीच आहे. आपली बघायची तयारी आहे का? आपली इच्छाशक्ती आहे का? आपण चांगल्या माणसांच्यात जातोय का? हां, कुणाचे मेळे हे? पंढरपूरला जाणारे मेळे कुणाचे आहेत? वैष्णवांचे मेळे. सगळ्यात जास्त आरोग्य कोणाला कळालंय माहित आहे का? पंढरपूरच्या वारकऱ्याला कळालंय आरोग्य. पंढरपूरच्या वारकऱ्याला माणुसकी कळालेली आहे. पंढरपूरच्या वारकऱ्याला देव कळालेला आहे आणि पंढरपूरच्या वारकऱ्याला सगळं आपलं आयुष्य कसं जगावं ह्याचं चांगलं साधन कळालेलं आहे. म्हणून तो पंढरपूरचा वारकरी उन्हाला भेट नाही, पावसाला भेट नाही, शेताचं काय होईल, पोराबाळांचं काय होईल, जनावरांचं काय होईल, काय होत नाही, मी सुखी व्हायला निघालोय. तर सुखी होण्याच्या ह्या मार्गावर तुम्ही आहात, चांगली गोष्ट आहे, समाधानी आहात. गुरुजींच्या सानिध्यात मला पण काही सानिध्य लाभ झाला. माझ्याकडं जे काय थोडं बहुत ज्ञान होतं संत तुकारामांचं, ज्ञानेश्वरांचं, ते मी आज मुद्दाम जास्त मी सांगितलं नाही, कारण गुरुजी त्याच्यावर अथॉरिटी आहेत. पुढं कधी जर संधी मिळाली तर मी येत राहीन. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्यावर मी वेगळ्या पद्धतीनं थोडं मी लिखाण पण करतोय, लिहितोय, त्याच्यावर मी बोलत असतो. ती संधी आज मला इथं पण मिळाली. ती गुरुजींनी आणि त्यांच्या सगळ्या ह्या प्रामाणिक टीमनं आणि पुढे ही जी टीम आहे तरुण पोरांची ते चालवणार आहे त्यांनी चालवल्यामुळे मिळाली. सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांचा आपण आभार मानूयात. जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान आयोजित जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचा 375वा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी असणारा हा वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. खरोखरच मोठी माणसं का मोठी असतात याचं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन होतं. आणि तुका म्हणे जाणा व्हावी लहानाहून लहान, ही उक्ती खऱ्या अर्थानं साहेबांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या संपूर्ण व्यवहाराला साजेशी आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री देशमुख साहेब यांचा सन्मान या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थानच्या वतीनं गुरुवर्य महंत श्री महादेव महाराज बोराडे शास्त्रीजी या ठिकाणी तुकोबारायांचं हे पवित्र वस्त्र, पुष्पहार आणि आपल्या संस्थानं प्रकाशित केलेली, संपादित केलेली ही तुकोबारायांची गाथा पंचमवेद या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपण सर्वांनी ऐकलं असेल, अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. या न्यायानं जे आपले अनुभव आहेत या अनुभवाच्या माध्यमातून
जीवन कसं आपल्याला समृद्ध बनवता येईल हा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. आणि पुढेही साहेबांचे मोठे काही विषय आहेत की जगद्गुरू तुकोबारायांनी तुकोबारायांचे अभंग आणि तुकोबारायांच्या अभंगातून भारतीय न्यायव्यवस्थेला किंबहुना संपूर्ण जागतिक न्यायव्यवस्थेला तुकोबारायांच्या अभंगातून मिळालेले जे मूल्य आहेत त्यांचं संकलन व्हावं आणि न्यायव्यवस्थेमध्ये स्वीकारलेले जे इंडियन पिनल कोड आहेत ते तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातून कसे स्वीकारलेले आहेत हे त्याचं संपादन करण्याचं काम साहेबांचं या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं हा अतिशय मोठा उपक्रम त्या ठिकाणी होईल. आणि या ठिकाणी साहेबांच्या सुविद्य पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबांचे पुतणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण देशमुख परिवार आपल्या पावनधाम परिवाराचा या ठिकाणी एक अविभाज्य घटक झाला आहे. कारण साहेब या पावनधाम परिवाराचं गुरुवर्य महाराजांचं एक तत्व आहे किंवा या सर्वांची एक अनुभूती अशी आहे की तुकाराम महाराज म्हणतात इथं एकदा आल्यानंतर परत माघारी घेत नाही, अशी वृत्ती निर्माण होते. कारण एकदा माणूस इथं आला की तो इथलाच होऊन जातो. सदैव आपलं ऋण आणि आमचा स्नेहबंध या संस्थांच्या माध्यमातून आपण सदैव जोपासाल अशी तुकोबारायांची चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी यावं आणि आम्हा सर्वांना उपकृत करावं ही या ठिकाणी भावना व्यक्त करून आजचा हा प्रवचनाचा अभिवचनाचा आणि त्यांचा असणाऱ्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. यानंतर संस्थांचे विद्यार्थी या ठिकाणी हरिपाठ घेतील, त्यानंतर महाप्रसाद